सूर्य प्रकाश देतो व त्याप्रमाणे नदी आपल्या पाण्याने सर्वांची तहान भागवते. वृक्ष सर्वांना फुले फळे देतात. कोणी भेदभाव करत नाही. हा वरिष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे असे भेदभाव करत नाही. परंतु माणूस भेदभाव करतो. हजारो वर्षापासून हे असे चालत आलेले आहे. कनिष्ठ वर्ग वरिष्ठ वर्ग असे भेदभाव केले जात असत. कनिष्ठ वर्गाला खात्या दर्जाचे मानले जात असेल. हे आपले लाखो करोडो बांधवांना गुलामगिरीसाठी जीवन जगण्यासाठी भारतीयांनी भाग पाडले होते. आपल्या उद्धारकर्त्याची वाट पाहत हे बांधव आपल्या उद्धारकर्त्याची वाट पाहत होते. तो सोन्याचा दिवस होता. 14 एप्रिल 1891 साली भीमाबाईच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले. ते पुत्ररत्न पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून पूर्ण जगभर क्रांतिवंत झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव भीमराव व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. नंतर ते निवृत्त झाल्यावर ते आपल्या कोकणातील आपल्या गावी राहू लागले. तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी शिक्षणाला प्रारंभ केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी शाळेमध्ये नंतर शिकू लागले. त्या काळामध्ये दुष्ट रूढीचा भयंकर स्थान होते. हा कनिष्ठ आहे, हा वरिष्ठ आहे असे समजले जात असे. अस्पृश्य समाजाला खूप खालच्या दर्जाचे मानले जात असे. अशा समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. काही कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सरकारी राहू लागले होते. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे मोठे भाऊ त्यांना भेटण्यासाठी गेले. काही अंतर त्यांनी रेल्वेने पार केले व नंतर ते रेल्वेवर थांबले. सर्व लोक निघून गेली, पण रेल्वे वाचले जे तिथेच बसले. तेव्हा रेल्वे मशीन त्यांना विचारले की तुम्ही इथे का बसला आहे. परंतु जेव्हा त्यांना माहीत झाले की बेलकांची मुले आहे तेव्हा अंगावरील झुरूड झटकल्यासारखे त्यांनी त्या मुलांना दूर केले. परंतु दुःखावरील सुखाची एवढीच गोष्ट की त्यांनी त्या मुलांना फिरायची बैलगाडी ठरवून दिली. नंतर ते बैलगाडीने काही अंतर पार केले. अर्धा पार झाला तेव्हा त्या बैलगाड्यावाल्याला माहीत झाले की दलितांची मुले आहे. तेव्हा त्यांनी त्यांना खूप राग आला त्या बैलगाड्यावर. त्यांनी त्याला खाली उतरले. तेव्हा आधी रात्र होती, कोणीही कुठे दिसत नव्हते. सगळीकडे अंधार होता. तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे भाऊ दोघेला रडू लागले. तेव्हा गाडीवाल्याला विनंती करू लागले की आम्हाला इथे सोडू नका. तो गाडीवाला कसा म्हणला आणि परंतु त्याने गाडीमध्ये न बसता मागे चालायला सांगितले. चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप थकले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांना खूप तहान लागली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे होती दिसली. ते तिथे पाणी मागू लागले. परंतु त्यांना कोणीही पाणी देईना झाले. कारण तर काय दलितांची मुले आहेत. कसे ते दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांपर्यंत पोहोचले. हा प्रसंग त्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच खूप जिद्दी होते. हे करायचे म्हटलं की ते करायचे. तेव्हा त्यांनी ठरवले की हा अस्पृश्य अनिष्ट कनिष्ठ वरिष्ठ हे भेदभाव संपले पाहिजेत आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी केले. तेव्हा त्यांना बेदम माग सहन करावा लागता. अशाच परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची बदली मुंबई येथे झाली. नंतर ते मुंबई येथे शिक्षण घेऊ लागले. तिथेही त्यांना शाळेमध्ये खूप अपमान सहन करावा लागत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा त्यांच्या शाळेतील गुरुजींनी बोर्डवरील उदाहरण सोडवायला सांगितले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उदाहरण सोडवायला उठले तेव्हा सर्व मुले ओरडाओरड करू लागली. कारण त्यांची बोर्डच्या मागे त्यांची जेवणाची डबे होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यात थांबले. त्या मुलांनी डबे काढून घेतली व नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरण सोडले. हा अपमान सहन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप जिद्दीने शिकत होते. 1905 मध्ये त्यांनी मेट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1912 ते दिल्लीची परीक्षा उत्तीर्ण झाले व नंतर त्यांना बडोदा सरकारची स्कॉलरशिप मान्य झाली. नंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोदा सरकारची स्कॉलरशिप मान्य झाली. नंतर त्यांनी प्राचीन भारताचा व्यापार या विषयावर प्रबंध लिहून MA पदवी मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. 31 जानेवारी 1920 रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे साप्ताहिक सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रौढांसाठी रात्रशाळा, वाचनालये व दलित मुलांसाठी शाळा सुरू केल्या व हे त्यांचे कार्य सुरू होते. अहोरात्र श्रमांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता खूप थकले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची संध्याकाळ होत होती.
अशाप्रकारे अभिवादन करते वेळी बोललो